जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंटंटचा जो पेपर झाला होता म्हणजेच लेखापालचा पेपर, आणि ही परीक्षा पहा कधी झाली होती, 1 ऑगस्ट 2023 रोजी ही परीक्षा झाली होती आणि याची आन्सर शीट आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे। तर या पेपरमधील या व्हिडिओमध्ये आपण फक्त मराठी या विषयाचे 25 प्रश्न पाहणार आहोत आणि परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण इतर विषयांचे देखील विश्लेषण, इतर विषयांच्या प्रश्नांचे देखील विश्लेषण पाहणार आहोत। सध्या या व्हिडिओमध्ये फक्त मराठी या विषयाचे विश्लेषण पाहणार आहोत। तर चला जास्त वेळ न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया। तत्पूर्वी चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व TCSने आणि IBPSने घेतलेल्या विविध परीक्षांच्या पेपरचे विश्लेषण पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न पहिला, मुख चंद्रासारखे सुंदर आहे। पहा मराठीचा पहिला प्रश्न आपण पाहतोय, मुख चंद्रासारखे सुंदर आहे, वरील वाक्यात उपमेय कोणते आहे? मग आता पहा यामध्ये उपमेय कोणते आहे असं विचारलेलं आहे। यामध्ये सुरुवातीला उपमेय म्हणजे काय हे लक्षात घ्या। आता पहा उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची असते तो। पहा उपमेय म्हणजे काय आहे की ज्याची तुलना करायची असते। आणि मग उपमान म्हणजे काय असतं? उपमेय आणि उपमान दोन व्याख्या आपण बघूया इथे। उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची असते तो, ठीक आहे। तर ज्याची तुलना करायची ते उपमेय। मग आता या वाक्यामध्ये पहा कुणाची तुलना होते? मुखाची तुलना होते, म्हणून मुख हे उपमेय आहे। आणि तुलना कोणाशी होते? ज्याच्याशी। कोणाशी होते? चंद्राशी तुलना होते, म्हणून चंद्र हे उपमान आणि मुख हे उपमेय। पहा येथे सर्वांच्या लक्षात अतिशय सोप्या पद्धतीने आणि व्यवस्थितरित्या येथे समजून सांगितलेलं आहे। यानंतर तुमचं उपमेय आणि उपमान हे कधीही चुकायला नको आहे, ठीक आहे। चला प्रश्न दुसरा बघूया। तुषारच्या वाईट वर्तनाकडे आईवडिलांनी सतत कानाडोळा केल्याने आज गंभीर परिस्थिती उद्भवली आहे। या वाक्यातील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा। आता पहा यामध्ये वाक्प्रचार कोणता आहे? कानाडोळा करणे। आता पहा तुषारचे वाईट वर्तनाकडे, छोट्या छोट्या त्याच्या चुकीच्या गोष्टींकडे त्याच्या आईवडिलांनी कानाडोळा केला। कानाडोळा केला म्हणजे काय केलं? दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे। मग कानाडोळा करणे याचा अर्थ काय होतो? दुर्लक्ष करणे, पर्याय क्रमांक 2, ठीक आहे। पुढे पहा, प्रसादापुढे हत्ती झुलत होता। प्रसादापुढे हत्ती झुलत होता, अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। पहा शब्द काय आहे? प्रासाद। आता पहा प्रासादापुढे हत्ती झुलत होता। प्रासाद म्हणजे काय असतं की एखादं घर, वाडा, इमारत, ठीक आहे। प्रासाद म्हणजे काय? मोठा वाडा, मोठं घर, जुना एखादा वाडा असतो ना त्याला म्हणतात प्रासाद। म्हणून प्रासादापुढे हत्ती झुलत होता या अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो? वाडा, पर्याय क्रमांक 3, ठीक आहे। पुढे पहा, स्मृतिचित्रे हे पुस्तक कोणाचे आहे? मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पुस्तके आणि त्यांची लेखके यावर जास्त भर द्या, त्याचबरोबर लेखक आणि त्यांची टोपण नावे यावर देखील भर द्या, परंतु सध्या पुस्तके आणि लेखक यावर जास्त प्रश्न विचारले जात आहेत। तर आता यामध्ये काय विचारले? स्मृतिचित्रे। स्मृतिचित्रे हे लक्ष्मीबाई टिळक यांचे पुस्तक आहे। पुढे पहा, खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार नाही, म्हणजे लेखन नियमानुसार चुकीचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। अनुभवासारखा उत्तम शिक्षक नाही, एकदम बरोबर वाक्य आहे। नम्रता हा सर्व सद्गुणांचा पाया आहे, एकदम बरोबर आहे। मैत्री ही नात्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे, वाक्य एकदम बरोबर आहे। आता पहा, न जाता संकटांना घाबरून जो जीवन असतो यशस्वी करतो पराक्रमी तोच खरा। आता पहा काहीतरी याचा अर्थार्थी काहीतरी वाक्याचा अर्थ लागतो आहे का? नाही लागत, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे। पहा हे बरोबर कसं वाक्य असायला हवं होतं। पहा आता हे वाक्य आपण व्यवस्थित करून वाचूया। संकटांना घाबरून न जाता जो जीवन यशस्वी करतो तोच खरा पराक्रमी असतो। पहा याचं बरोबर वाक्य मी करून दाखवलेलं आहे। यानंतर पुढे पहा, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस डॅश डॅश प्रयोग म्हणतात। आता पहा इथे भावी प्रयोगाची सरळ सरळ व्याख्या दिलेली आहे। आपल्याला भावी प्रयोगाची व्याख्या माहिती असेल तर याचं उत्तर आपल्याला लगेच सापडेल।
जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही. पहा, भावी प्रयोगामध्ये क्रियापदाचं रूप हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही, तर ते नेहमी काय असतं, तृतीय पुरुषी नपुसंकलिंगी एकवचनी असतं आणि ते स्वतंत्र असतं. तर मग अशा प्रयोगाला काय म्हणायचं, भावे प्रयोग. पुढे पहा, खाली जोडीने येणारे शब्द दिले आहेत, त्यातील अयोग्य जोडी ओळखा. आता पहा, कोड कौतुक जोड शब्द आहे, कडी कोयंडा हा पण जोड शब्द आहे, उठा बशा हा पण जोड शब्द आहे, परंतु काळा पिवळा हा जोड शब्द नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं उत्तर आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 8, अचूक जोड्या जुळवा. आता पहा, 2 गट दिलेले आहेत आणि या 2 गटांमध्ये आपल्याला योग्य जोडी लावायची आहे. आता पहा, जोड्या लावा मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. मग आता यातले आपण वाक्य शोधायचे. आपल्याला प्रश्नार्थी वाक्य तर माहिती आहे की ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे ते डोळे झाकून प्रश्नार्थी वाक्य असतं. मग आता पहा, 3 नंबरचं वाक्य बघा, तू माझ्या बरोबर येतोस का, प्रश्नचिन्ह आहे, तर मग प्रश्नार्थी म्हणजे बी समोर 3 ची जोडी लागली पाहिजे. पर्यायामध्ये पहा, 3ही पर्याय आहेत बी समोर 3 ची जोडी असलेले. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 कॅन्सल झाला. पुढे पहा, नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्यामध्ये काय असतं, नकारदर्शक शब्द म्हणजे नाही, नसणे, नको असे शब्द. ठीक आहे, मग आता ह्या दिलेल्या 4ही वाक्यामध्ये वाक्य क्रमांक 1 मध्ये फक्त नाही हा शब्द आहे, तो जो की नकारार्थी आहे. त्यामुळे बाकीच्या 3ही वाक्यांमध्ये नाही हा शब्द नाही, त्यामुळे ते नकारार्थी वाक्य नाही आहे. त्यामुळे नकारार्थक वाक्य म्हणजे सी साठी 1 हा पर्याय बरोबर आहे. चला, सी साठी 1 असलेले फक्त 2 पर्याय आहेत, वरचे 2 पर्याय कॅन्सल झाले. चला तर पुढे बघूया. उद्गारार्थक वाक्य माहिती आहे, ज्या वाक्याच्या शेवटी मध्ये कुठेही उद्गार चिन्ह असेल तर ते उद्गारार्थी वाक्य असते. मग डीचं उत्तर काय असायला हवं, 2. डीचं उत्तर 2 पर्याय क्रमांक 3 मध्ये असं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. यानंतर पहा, विधानार्थी वाक्य राहिलेलं एकच आहे, कालतृप्ती अकलूजला गेली, हे विधानार्थी वाक्य आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 9, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा. आता पहा, अनुपस्थितीत हा अधोरेखित शब्द आहे. पूर्ण वाक्य आहे, कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये. मग आता यामध्ये अधोरेखित शब्द आहे अनुपस्थित, मग याचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे आणि वाक्याचा अर्थ देखील बदलायचा नाही. पहा, आता ही सिच्युएशन कुठे येते, जेव्हा आपण होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करत असतो त्यावेळी ही सिच्युएशन येते. म्हणजे त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द देखील घेतला जातो आणि वाक्याचा अर्थ देखील बदलला जात नाही. म्हणजेच थोडक्यात या प्रश्नामधून थोडक्यात काय सांगायचं आहे की वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचे आहे. चला करूया आपण. कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये म्हणजे नकारार्थी वाक्य दिलेलं आहे, आता याचं होकारार्थीमध्ये रूपांतर करा. आणि करताना काय करायचं आहे की वाक्याचा अर्थ बदलायचा नाही. पहा, प्रत्येकाने कार्यक्रमास उपस्थित राहावे, प्रत्येकाने कार्यक्रमास उपस्थित राहावे. पहा, अनुपस्थितीचं विरुद्धार्थी घेतलेला आहे उपस्थित आणि वाक्याचा अर्थ देखील बदलला नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर येणार आहे. पुढे पहा, अमृतानुभव ग्रंथाचे कर्ते कोण आहेत. चला आता परत एकदा लेखकाने त्यांचा ग्रंथ विचारलेला आहे, एकाच पेपरमधला हा दुसरा प्रश्न आहे. संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव हा ग्रंथ आहे. अलंकार ओळखा. प्रतिभा शेळीसारखी लबालबा खात होती. आता यामध्ये पहा अलंकार कोणता आहे, प्रतिभा शेळीसारखी. आता इथे काय केलंय, तुलना केली आहे ना प्रतिभाची आणि शेळीची. मग ज्या ठिकाणी तुलना होते तिथे उपमा अलंकार असतो, बरोबर, म्हणून इथे उपमा अलंकार येतो. पुढे पहा, हनुमानाच्या शेपटीला आग लावण्या अगोदरच रावणाची लंका जळून खाक झाली आणि एकूण एक राक्षस लंका सोडून पळून गेले. आता इथे पण अलंकार ओळखायचा आहे. परत एकदा बघा, हनुमानच्या शेपटीला आग लावण्या अगोदरच रावणाची लंका जळून खाक झाली आणि एकूण एक राक्षस लंका सोडून पळून गेला. आता इथे बघा वाक्यामध्ये खूप अतिशोक्ती झालेली आहे. अतिशोक्ती अलंकार काय सांगतो की कोणतीही कल्पना त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितली जाते.
आणि त्यावेळी होतो अतिशोक्ती अलंकार. मग आता या वाक्यात देखील तसंच झालेलं आहे. एकूण एक राक्षस लंका सोडून गेला. सगळेच गेले असतील का? नाही, जरा फुगवून सांगितलेलं आहे. आणि शेपटीला आग लावण्या अगोदरच रावणाची लंका जळून खाक झाली. आता आग लावण्या अगोदरच लंका जळून कशी खाक होईल? परंतु इथे वर्णन चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन करायचं होतं त्यांना, त्यामुळे वाक्य थोडंसं किंवा त्यामधला प्रसंग हा थोडा फुगवून सांगितला जातो. त्यावेळी तिथे अतिशोक्ती अलंकार होतो. त्यामुळे याचं उत्तर काय आहे? अतिशोक्ती अलंकार. पुढे पहा, खालीलपैकी कोणता मारुती या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे? आता पहा, मारुतीचा समानार्थी नसलेला म्हटले. पहा, मारुतीला वायुपुत्र म्हटलं जातं, पवनपुत्र हनुमान देखील म्हटलं जातं आणि हनुमान पण म्हटलं जातं. पंचानन हा मारुतीचा समानार्थी शब्द नाही. बाकी वायुपुत्र, पवनपुत्र, हनुमान हे तीनही समानार्थी शब्द आहेत. मळवाट म्हणजे काय? आता पहा, मळवाटचा काय अर्थ होतो? मळवाट म्हणजे त्याच पद्धतीने किंवा आपल्या मागच्या पिढीने आपल्याला जे सांगितलं तेच आपण फॉलो करायचं. म्हणजेच थोडक्यात पारंपरिक वाट. मळवाट म्हणजे काय असतं? पारंपरिक वाट. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 15, अलंकार ओळखा. पहा, अलंकारवर 3 प्रश्न एकाच परीक्षेत विचारलेले आहे आणि हा लेखापालचा पेपर आहे. अलंकार मणा चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. आता पहा, यामध्ये पहा, परी परी 2 शब्द कवितेच्या एका ठराविक ठिकाणी किंवा एक अक्षर किंवा मग अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने आल्यास तिथे यमक अलंकार होतो. आता पहा, यमक अलंकाराचं काय व्याख्या आहे की कवितेच्या शरणाच्या शेवटी, मध्ये किंवा मग ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने आल्यास, मग ते कुठे येऊ? शेवटी येऊ, मध्ये येऊ किंवा एका ठराविक ठिकाणी येऊ. बरोबर. मग अशा वेळी तिथे यमक अलंकार होतो. आणि सर्वात महत्त्वाचं असे काही उदाहरणे असतात की जे तुम्ही पाठच करून ठेवावे. आता हे जे श्लोक आहेत ते आपल्या ओळखीचे आहेत. बरोबर. मणा चंदनाचे परित्वा झिजावेत, परी अंतरी सज्जनानी ववावे. मग आता हे श्लोक थोडे तुम्ही लक्षात ठेवा. हा श्लोक आता परत जर आला तर डोळे झाकून तुम्ही इथे यमक अलंकार लिहून टाकायचा. म्हणून मग असे जे आपल्या दैनंदिन जीवनातले श्लोक आहेत ते तुम्ही थोडक्यात लक्षातच ठेवा, म्हणजे मग त्याचा अलंकार देखील लक्षात राहील. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 16, भर मैदानातील जावेद मियादांच्या माकड चाळ्यांनी प्रेक्षकांचे थोड्या वेळासाठी तरी मनोरंजन झाले. अधोरेखित अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आहे? आता पहा, इथे अधोरेखित दिलेला शब्द आपल्याला ओळखता येत नाही आहे, परंतु आपण इथे अंदाज लावू शकतो की माकड चाळे हा अधोरेखित केलेला शब्द असणार आहे. चला, मग आता याचं अलंकारिक शब्दाचा अर्थ आपण ओळखूया. आता माकड चाळे म्हणजे काय? तर पोरकट चाळे. ठीक आहे. खालीलपैकी कोणती कादंबरी शिवाजी सावंत यांची नाही? आता पहा, शिवाजी सावंतांच्या कादंबरींची लिस्ट तुम्हाला नेटवर पण सापडेल, ती एकदा बघून घ्या. आता पहा, शिवाजी सावंत यांची नसलेली म्हटलंय. छावा शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे. मृत्युंजय देखील त्यांचीच कादंबरी आहे आणि लढत ही देखील त्यांची कादंबरी आहे. परंतु पानिपत ही शिवाजी सावंत यांची कादंबरी नाही. पुढे पहा, समानार्थी शब्दांचा खालीलपैकी कोणता गट चुकीचा आहे? अरण्य, रान, जंगल हे तीनही समानार्थी शब्द आहेत. आनंद, हर्ष, मोद तीनही समानार्थी शब्द आहेत. अन्याय, अत्याचार, जुलूम तीनही समानार्थी शब्द आहेत. परंतु पंकज, अंबुज, पयोद हे समानार्थी शब्द नाहीत. त्यामुळे हा गट चुकीचा आहे. पुढे पहा, खालील म्हणी व त्यांचे अर्थ दिलेले आहेत. अयोग्य पर्याय निवडा. कोरड्याबरोबर ओले जळते म्हणजे वाईट संगतीत असलं की निष्कारण सजा होते. बरोबर आहे. पुढे पहा, खटाशी खट, उद्धटाशी उद्धट या जगात जशास तसे वागावे लागते हे देखील बरोबर आहे. आता पहा, औट घटकेचे राज्य, थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य, क्षणभंगूर. याला काय म्हणायचं? औट घटकेचं राज्य. गळा कापला, खोकला गेला, आजारावर रामबाण उपाय हे चुकीचं आहे. गळा कापला, खोकला गेला याचा आजारावर रामबाण उपाय हा अर्थ होत नाही. त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. खालील शब्दसमूह व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यातील चुकीचा पर्याय ओळखा. आता पहा, शब्दसमूह आणि त्याचा अर्थ
मग आता यातला पण चुकीचा ओळखायचा आहे, म्हणजे बाकीचे 3 बरोबर आहेत. तर पहा, दररोज प्रकाशित होणारे दैनिक बरोबर आहे. अर्थ न समजता केलेलं पाठांतर म्हणजे पोपटपंची. मागाहून जन्मलेला अनुज. ईश्वर आहे असे मानणारा नास्तिक नसतो, तर तो कोण असतो? आस्तिक. त्यामुळे हा चुकीचा पर्याय दिलेला आहे. ईश्वर मानणारा आस्तिक असतो आणि ईश्वर न मानणारा तो नास्तिक असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे. पुढे पहा, ध्वनिदर्शक शब्द दिलेले आहेत, त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. भुंगा काय करतो? भुंगा कसा ओरडतो? म्हणजे भुंग्याची ध्वनी विचारलेली आहे. बरोबर. तर भुंगा गुंजारव करतो. बांगड्या, बांगड्यांचा किणकिणाट असतो. बरोबर. त्यानंतर पहा, माकडाचा काय असतो? माकडाचा असतो भुभुकार. आणि हंसाचा काय असतो? तर आता पहा, आपल्याला हंसाचं जरी माहिती असेल तर या 3 वरून आपलं उत्तर निघणार आहे. पहा आता, भुंग्याचं 2 म्हणजे एचं 2 येणार आहे. त्यानंतर सीचं 5 येणार आहे. चला, यामधून आता पर्याय क्रमांक हे पहिले 2 कटलेले आहेत. भुंगा गुंजारव असा फक्त एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4. त्यामुळे हेच याचं उत्तर आहे. तर पहा, हंस काय करतो? तर हंस हा कलरव. हंसाचा ध्वनिदर्शक शब्द काय आहे? कलरव. चला पुढे बघा. प्रयोग ओळखा. पोलिसाकडून चोर मारला गेला. कडून कधी असतं? नवीन कर्मणी. कडून काय आहे? नवीन कर्मणी. नवीन कर्मणीमध्ये आपण शिकलेला आहे. नवीन कर्मणीमध्ये कर्त्याला कडून हा प्रत्यय लावला जातो. चला, म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे. पुढे चला, प्रश्न क्रमांक 23. पुढील शब्दसमूहांची योग्य वाक्य रचना करा. आता पहा, हे 3 विविध शब्दसमूह दिलेले आहेत, वाक्य म्हणता येणार नाही आणि या 4 मिळून एक परिपूर्ण अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. मग आता पहा, याचा काय अर्थ होणार आहे की काय वाक्य बनणार आहे? शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजेच शिक्षण होय. पर्याय क्रमांक 4. चला पुढे बघा. सर्वांनी बेसावध राहून काम करू नये. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बेसावध राहणे. बेसावध राहणे म्हणजे लक्ष न देणे, सावध नसणे असा बेसावधचा अर्थ होतो. मग याचा विरुद्धार्थी काय? सावध. येते लक्षात? पुढे पहा, ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते त्याला डॅश डॅश वाक्य म्हणतात. पहा, वाक्यामध्ये फक्त विधान केलं असेल तर ते विधानार्थी वाक्य. वाक्यामध्ये प्रश्न केला असेल तर ते प्रश्नार्थक वाक्य. जर वाक्यामध्ये उद्गार केला असेल तर ते उद्गारार्थी वाक्य असते. आणि 2 वाक्य एकमेकांना आणि व या शब्दांनी जोडले असतील तर ते संयुक्त वाक्य असते. मग या प्रश्नाचं काय उत्तर आहे की केवळ विधान केलं असेल तर ते विधानार्थी वाक्य. पर्याय क्रमांक 3. पहा, या ठिकाणी 25 प्रश्न संपलेले आहेत. हा लेखापालचा पेपर होता आणि त्या लेखापालच्या या पेपरमध्ये विचारलेले मराठीचे 25 प्रश्न आपण विश्लेषणसहित पाहिलेले आहेत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये लेखापाल या परीक्षेतीलच आणखीन काही प्रश्न आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.